दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा पेच आणखीनच वाढलाय। शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित मानलं जात असतानाच भाजपचे इच्छुक उमेदवार हे अजूनही प्रचार करतात। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा या मतदारसंघांमध्ये भेटीगाठी घेतात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडी इथे मंडळांना भेटीगाठी सुद्धा दिल्यात। त्यामुळे आता दक्षिण मुंबईतून नेमका कोण उमेदवार निश्चित होणार याचा सस्पेन्स हा अजूनही कायम आहे। यामिनी जाधव, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यापैकी कुणाला तिथून उमेदवारी मिळते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा हा पेच आणखीनच वाढलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? पाहायला गेलं तर दक्षिण मुंबईचा तिढा काही सुटता सुटत नाहीये, कारण दक्षिण मुंबईच्या जागेवरती आता जास्त उमेदवार आलेले आहेत। एका ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर दुसऱ्या ठिकाणी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि तिसऱ्या ठिकाणी आता शिवसेना देखील आता मागणी करत आहे। मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे की आम्हालाच ती जागा मिळाली पाहिजे। त्यामुळे यामिनी जाधव किंवा मग यांच्या नावाची चर्चा या जागेसाठी सुरू होत आहे। यापैकी आता जागा नेमकी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं असलं तरी देखील आता दक्षिण मुंबईचा हा जो ट्विस्ट आहे तो वाढलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडी येथे मंडळांना भेटीगाठी दिलेल्या आहेत। प्रचाराची सुरुवात झालेली आहे, प्रचार देखील अद्याप सुरूच आहे। मात्र आता नेमकं त्या जागेवरती कोण उमेदवार असणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार। अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो एकीकडे दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सुटत नाहीये, दुसरीकडे मुंबईमध्ये 2 जागांवर भाजप मराठी चेहरा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर मध्य या आणखी 2 जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। मुंबई उत्तर मधून पियुष गोयल तर उत्तर पूर्व मधून मिहिर कोटेचा असे दोन्ही बिगर मराठी चेहरे दिलेत। त्यामुळे आता उर्वरित 2 जागांवर गोयल हे हिंदी भाषिक आहेत तर कोटेचा हे गुजराती आहेत। दरम्यान ठाण्याच्या जागेसाठी शिंदे आग्रही असल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आता इतर 2 जागांवर मराठी चेहरे देण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे।